मित्रांनो, आज नाईट शिफ्ट आहे तर चला मला थोड्या घरचाच व्हिडिओ बनवू. कसं आहे आपलं घर बघा, मस्त करा. सोनू, अय सोनू, काय करायलीस तू? हा, ही बारकी मुलगी आहे आमची. आपलं घर दाखवतो तुम्हाला कसं काय. किरायचंच आहे पण कसं आहे बघा. बाळासाहेब आहेत, मधात माझे आई वडील आहे, पलीकडं माता रमाई बाबासाहेब आंबेडकर आहे. कसं आहे कॉमेंट करून सांगा बरं. जेवायला आलाय आताच, आपल्याला जेवण बी करणार थोड्या वेळाने. आणि फ्रंटला आहे कसं आहे, छान आहे का सांगा, कॉमेंट कर. सोनू काय केलं तू जेवायला सांगू? शाळेत जायचं का ना तुला? इकडे चल बोल थोडस. हाय गाईज म्हण. हाय गाईज. तुझं नाव वगैरे सांग. सोनाल सुनील कांबळे. तू शाळेत कधी जातीस? 12 वाजता. खरं जातीस का? रोज खरं सांगा. रोज जाते. हा, नाही तर मग लोकल नाव ठेवतात म्हणते बाबा अशी पोरगी काय शाळेत रोज जातीस ना? हो. हे कोण सांग बरं? हे बाळासाहेब. बाळा पूर्ण आडनाव माहिती नाही. बाळासाहेब आंबेडकर. आणि हे दादा. पप्पा. आणि हे आई. हा, आणि पलीकड बाळासाहेब आंबेडकर आणि रमाई. माता रमाई. काय? माता रमाई. हा, तर हे आमची सोनल आहे बारकी. कशी आहे? आणि ते वरती कोणाचा फोटो ते? ते गौतम बुद्ध. तथागत भगवान गौतम बुद्ध. कोण? तागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांनी पूर्ण देशाला शांतीचा संदेश दिला. बाबासाहेबांना कुठला संदेश दिला? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिकायचं, एकत्रित व्हायचं कुटुंबाने आणि मग लढायचं. हे बाबासाहेबांनी दिलं. बाबासाहेबांना अजून एक सांगितलं होतं की 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा. असं का म्हणले ते माहिती आहे तुला? कारण की बली बकरियों की दी जाती है, शेरों की नहीं. त्यामुळे बाबासाहेब म्हणले होते 100 साल बकरी बन के जीने से एक दिन शेर जैसा जियो, क्योंकि बली बकरी की दी जाती है, शेर की नाही. म्हणून बाबासाहेब म्हणायचे वाघ म्हणून जगा. बाबासाहेब अजून म्हणायचे मोडन पण वाकणार नाही आणि आपले विचार कधी विकणार नाही, विचारांशी कधी गद्दारी करणार नाही. भले मंत्री नाही झालो, संत्री नाही झालो, कुणी नाही झाले तरी समाजाशी बैमानी करणार नाही. बाबासाहेबांची तत्व होती, हे तुला पण कळायला पाहिजेत. तर आपले देव कोण आहेत? हे सगळे कोणते? हे बाबासाहेब आंबेडकर, हा, अजून रमाई, हा, अजून गौतम बुद्ध आणि शिवाजी महाराज. हा, छत्रपती शिवाजी महाराज. आणि सर्व महापुरुष हे आपले दैवत आहेत. यांच्यामुळं आपण झालो माता सावित्रीबाई रमाई. माता सावित्रीबाई रमाई नसत्या तर तुम्हाला शिक्षण भेटलं नसतं, शिकू दिलं नसतं. बाबासाहेब नसते तर आपल्याला शिक्षणापासून वंचित राहावं लागलं असतं. आपल्याला राहायला गाडी घोडी असं बघ बरं, आपण मस्त छान छान घरात राहतो का नाही. आता 1 BHK फ्लॅटमध्ये आपल्याला फिरायला गाडी आहे, मोबाईल आहे, तुम्हाला जायला शाळेत मस्त छान छान बॅग, शूज, कपडे. फक्त बाबासाहेबांची, माता सावित्रीबाई फुलेंची देणे. हे महापुरुषांमुळे आपल्याला सगळं आलंय. नाही ते महापुरुष ज्यावेळेस नव्हते, ते फक्त वरचेच होते, त्यावेळेस आपल्याला पाणी दिले जात नव्हतं. आपला विंटाळ व्हायचा. आपलाच फक्त एकट्याचं नाही, सगळे जे काही शूद्र ठरवले जात होते सगळ्यांना तसं केलं. म्हणून मी तुम्हाला 1000दा सांगतोय हे सगळे महापुरुष हेच आपले दैवत आहेत, बाकी कुणी नाही. आपण जे काय आज आहोत फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. त्यामुळे आपले देव कोण आहेत? बाबासाहेब आंबेडकर. हा, त्यामुळं बाबासाहेबांचे पुस्तकं वाचायचे, तथागतांचे पुस्तकं वाचायचे, त्यांचे विचार. हा, बुद्ध विहारामध्ये जायचं दर रविवारी. आता सोनल राणे त्यांना पण तेच सांगायचं. तू जेवण केलं का? मम्मीला काय केलं जेवायला? वांग्याची भाजी केली. वांग्याची भाजी, चटणी, चपाती, जवसाची चटणी बी केली काय? मला तुलाच आवडती बाबा. तुला आवडती जवसाची चटणी? चला मग आता मस्त पैकी जेवत नाही का? हा, आणि शाळेत किती वाजता जायचे? आता वाजले 11:15, अजून 15 मिनिटांनी शाळेत जायचं. काय रात्री अभ्यास केलास का नाही? काय केलास सांग बरं. मी ना खरं सांग, काय केलास अभ्यास? 1 to चे टेबल्स लिहिले. हा, 1 to लिहिले. 1 to चे वाचलंस का नाही? खरं सांग इमानदारी. काय ABCD वगैरे सगळे वाचलीस का? सगळं पुस्तक वाचलंय? वाचायला येते का तुला?
रोज शाळा जायचं, शाळा बुडवायची नाही. काय हा. बाबासाहेब काय म्हणायचे, मुला खायला एखाद्या वेळेची भाकर नसली तरी चालेल, पर मुलं मुली शिकवा घडवा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण शिकल्यानं माणूस हुशार होतं, माणसाला राहायचं कळतं, वागायचं कळतं, बोलायचं कळतं. नाहीतर शिक्षण नाही घेतलं मग आड्याने कोणी पुढचं काही बरी जरी म्हणलं की मग गप बसावं लागतं आपल्याला. त्याच्यानं डेअरिंगनं बोलायचं. आपल्याला शिक्षण आलं, वाचायला लिहायला आलं म्हणजे आपण आपल्याला कळण कोण कशावर सह्या घेतंय, काय नाही, कुठला फॉर्म देतात, आहे का नाही. त्यामुळे वाचायला येणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं रोज शाळेत जायचं, शाळा बुडवायची नाही. कळालं ना. बाबासाहेबाला या देशामध्ये, पूर्ण देशाने सिम्बॉल ऑफ नॉलेज मध्ये बाबासाहेबाला विश्वरत्न, नुसतं भारतरत्न नाही, भारतरत्न तर कोणाला बी दिल्या जाते. भारतरत्न तर मी मानणारच नाही बाबा. भारतरत्न कशामुळे, भारताचा कोहिनूर हिरा विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खरे दैवत आहेत. त्यांनी समानता आणली, सर्व जाती धर्मांसाठी समानता निर्माण केली, मतदानाचा अधिकार दिला. आणि या देशाचा पंतप्रधान जरी असला कोण्याही जातीचा तरी त्याला एकच मतदान आहे आणि आपल्याला बी एकच मतदान आहे. त्यामुळं बाबासाहेब नॉट अ जोक, बाबासाहेब नॉट जस्ट नेम, बाबासाहेब आंबेडकर इज ब्रँड. काय ब्रँड इज ब्रँड. आंबेडकर ब्रँड इज ब्रँड. हा, नाद खुळा, नाद नाही करायचा बाबा. हो, बाबासाहेबासारखा कोहिनूर हिरा जन्माला तर येणार नाहीच, कारण की पुनर्जन्मावर आपला विश्वासच नाही, आहे का नाही. जे काय करायचे आपल्याला चांगलं वाईट ह्याच जन्मात करायचं, बरोबर आहे का नाही. हा, मग चला आता शाळेचा टाइम झालाय, ड्रेस वगैरे चेंज करा, जा. मी पण जेवण करतो आता, आपला ब्लॉग टाकतो युट्यूबला. तर कसं वाटलं मित्रांनो आपलं घर, किरायचंच आहे पण आहे जरा टिपटा बाबासाहेबाची कृपेने मस्त, खायला प्यायला राहायला, आहे का ना, गाडी फिरायला सगळं काय आहे आपल्याकडं मस्त, नाही का. थोडं थोडं आहे आपलं, आहे का नाही. हाँ, आता जा, चल आता आवर, बस झाला आता शाळा 10, हाँ अभी 10 मिनट बाकी. स्कूल को. हाँ, स्कूल तेरा बहुत दूर नहीं, यहीं पर है. तो जल्दी से कपड़े चेंज करो, खाना खाओ और निकलो. चला बाय, जय भीम. परत असेच व्हिडिओ जरा चांगले चांगले बनवतो, जरा तुम्हाला बाबासाहेबांविषयी माहिती देतो त्या पॉइंटला जाऊन. चला बाय, जय भीम.